नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र चौथे सूत्र श्री गजानन महाराज. या चौथ्या सत्रातलं आपलं आजचं पुस्तक श्री गजानन सप्तशती. श्री गजानन सप्तशती. श्री गजानन सप्तशती या पुस्तकाचे रचयिते बाळकृष्ण दादा कुलसंगे. या पुस्तकाचं प्रकाशक श्री गजानन महाराज मंदिर, उल्हासनगर. याची पहिली आवृत्ती 1 मे 2009 म्हणजे साधारणपणे 16-17 वर्षापूर्वी प्रकाशित झाली. या पुस्तकाची 100 पानं आहेत आणि याचं देणगी मूल्य हे 51 रुपये आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हरिभक्त परायण दासगणू महाराज यांनी 21 अध्यायातून 3669 ओव्यातून श्री गजानन विजय हा ग्रंथ सिद्ध केला, ज्याला आपण आपल्या लोकप्रिय भाषेमध्ये गजानन महाराजांची पोथी असं म्हणतो. या पोथीचे पारायण करणारे जसे अनेक मंडळी आहेत की जी नियमितपणानं पारायण करतात, निदान दशमी, एकादशी, द्वादशीचा मुहूर्त साधून ते पारायण करतात, किंवा दररोज एक अध्याय म्हणणारी ही अनेक मंडळी आहेत. काही वैयक्तिकरित्या करतात, काही सामूहिकरित्या करतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतकी 21 अध्यायांची 3669 पानी ओवी, 3669 ओव्यांची पोथी वाचायला वेळ मिळत नाही असं नाही, परंतु आपल्या दररोजच्या गडबडीच्या जीवनामध्ये एक छोटी पोथी वाचणारी ही अनेक मंडळी आहेत. आणि त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक म्हणजे बाळकृष्ण बुवा कुलसंगे लिखित श्री गजानन सप्तशती हे पुस्तक. एकंदरीतच जे अध्याय साधारणपणे, काही पहिले अध्याय म्हणायला मोठ्या पोथीतले हे 15 मिनिटं पुरतात. 19वा अध्याय जर मोठ्यांदा म्हणला तर आणखीन वेळ लागतो. अगदी मनातल्या मनात म्हटलं तरी सुद्धा 25 लागतात. किमान 100 ओव्या त्या मोठ्या पोथीतल्या प्रत्येक अध्यायामध्ये आहेत. याच्या विरुद्ध किंवा याच्या बरोबरीनं गजानन सप्तशती मधल्या कुठच्याही अध्यायातली जास्तीत जास्त ओव्यांची संख्या 40-42 अशी आहे. त्यामुळे अशा संक्षिप्त स्वरूपातल्या समअर्थी पण समश्लोकी नसलेलं पुस्तक म्हणजे श्री गजानन सप्तशती. या पुस्तकामध्ये केवळ हे 21 अध्याय अशा पद्धतीनं 30 ते 40, प्रत्येकी 30 ते 40 ओव्या आणि शेवटी गजानन महाराजांची आरती असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. आणि त्यातनं हे पुस्तक 100 पानांमध्ये सिद्ध होतं. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की बाळकृष्ण बुवा कुलसंगे यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ही संपूर्ण पोथी म्हणजे 3669 ओव्या असलेली, दासगणू महाराजांनी रचलेली 21 अध्यायांची श्री गजानन विजय ही पोथी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये 12 वेळा लिहून काढली आणि 12 वेगवेगळ्या ठिकाणच्या गजानन महाराजांच्या देवळांच्या समोर ती ठेवण्यात आली किंवा देवळांमध्ये ठेवण्यात आली. ही पोथी लिहित असताना स्वतःचं पारायण हा जसा उद्देश होता, तर त्या निमित्तानं महाराजांच्या सतत अनुसंधानामध्ये राहावं अशी भावना बाळकृष्ण बुवा कुलसंगेंची होती. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की बाळकृष्ण बुवा कुलसंगे यांच्याच पुढाकाराने 2002 पासून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये उल्हासनगर ते शेगाव अशी पदयात्रा ही सुरू करण्यात आली. यातल्याच एका टप्प्यावरती स्वानंद मठ डोंबिवलीच्या स्वामी अच्युतानंदांच्या उपस्थितीत झालेल्या गुरु आज्ञेनुसार ही 3669 ओव्यांची दासगणू महाराजांची पोथी आता फक्त स्वअक्षरात लिहू नकोस, तर त्याला एका पर्यायाने अशी पोथी लिही अशी आज्ञा प्रत्यक्ष महाराजांनी बाळकृष्ण बुवा कुलसंग्यांना केली. आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेली रचना म्हणजे श्री गजानन सप्तशती हे पुस्तक. आणि अशा पद्धतीनं या पोथीच्या लिखाणाच्या काळामध्ये बाळकृष्ण बुवा कुलसंग्यांना प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांनी दर्शन दिलं अशी ही प्रचिती सांगणारी अनेक मंडळी आहेत. या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक एखाद्या मूळ अभ्यासाचं जसं 21 अपेक्षित सारखं असं मी म्हणणार नाही, कारण ते फारच व्यावसायिक होईल, परंतु स्वयंस्फूर्तीनं आपल्या आराध्य देवतेचं पद्यरचनेमध्ये आध्यात्मिक असतानाच व्यावहारिक स्वरूपातलं पुस्तक म्हणजे बाळकृष्ण बुवा कुलसंगे यांचं गजानन सप्तशती. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.